नमस्कार मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ फक्त एक माहितीपर व्हिडिओ नाही, तर तो एका स्वप्नाचा प्रवास आहे. आपल्या महाराष्ट्रात आता लाखो मेकॅनिक बांधव आहेत जे दररोज कष्टाचे काम करतात, पण अनेकदा कामाच्या व्यापात आपण व्यवसायाचा विस्ताराचा विचारच करत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मेकॅनिक स्वतःचं स्पेअर पार्टचं दुकान सुरू करून यशस्वी बिझनेसमॅन कसा होऊ शकतो याचे संपूर्ण गणित मांडणार आहोत. मित्रांनो, मेकॅनिक असणं एक महान कौशल्य आहे, पण बिझनेसमॅन होण्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट बदलावा लागेल. एक मेकॅनिकल म्हणून तुम्ही गाडी दुरुस्त करता, म्हणजे तुम्ही सर्व्हिस देता, पण बिझनेसमॅन म्हणून तुम्हाला प्रोडक्ट्स आणि मार्केटिंगचा विचार करावा लागतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही किती गाड्या दुरुस्त केल्या यापेक्षा तुमच्या दुकानातून किती भागाची विक्री झाली, किती पार्टची विक्री झाली, किती नियमित आपण नवीन ग्राहक जोडले गेले आणि आपल्याकडे किती नफा राहिला याकडे लक्ष देणं म्हणजे बिझनेसमॅन होणं. तुम्हाला श्रमजीवीकडून बुद्धिजीवी व्यवसायाकडे प्रवास करायचा आहे. अनेकांना वाटते की व्यवसाय करण्यासाठी लाखाची गुंतवणूक लागते. हे अर्ध सत्य आहे. खरी गुंतवणूक लागते ती अभ्यासाची. तुमच्या भागात कोणत्या बाईक जास्त आहेत, स्प्लेंडर, पॅशन, ऍक्टिवा की अजून कोणत्या बाईकचे पार्ट सर्वात जास्त खराब होतात, केबल्स, ऑइल, फिल्टर, ब्रेक पॅड्स हे सर्वात जास्त विकले जाणारे पार्ट्स आहेत. हे पार्ट्स होलसेल दरात कुठून मिळतील याचा अभ्यास करणं ही तुमची पहिली पायरी आहे आणि येथेच तुमची खरी कसरत सुरू होते. तुम्हाला मार्केटचा भाव आणि दर्जा ओळखायला शिकावे लागेल. अनेकदा स्वस्त पार्टच्या मागे लागून आपण ग्राहकांचा विश्वास गमावतो. त्यामुळे नेहमी गुणवत्तेला प्राधान्य द्या. AR ऑटो स्पेअर अप तुम्हाला अशाच प्रकारचे मार्गदर्शन करते. आम्ही तुम्हाला केवळ माल देत नाही, तर कोणता माल स्टॉक करावा आणि कोणता नको ह्याचे नियोजन करायला शिकवतो. आता तुम्ही म्हणाल, मी तर मेकॅनिकल आहे, मला हिशोब कसा ठेवता येईल? इथेच आम्ही म्हणजे AR ऑटो स्पेअर अपची भूमिका येते. आमचे फ्रँचायझी मॉडेल हे खास करून अशा लोकांच्या प्रगतीसाठीच बनवले आहे ज्यांना व्यवसायाचे तंत्र शिकायचे आहे. आम्ही तुम्हाला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट शिकवतो, म्हणजेच कोणत्या मालाचे किती स्टॉक ठेवायचे, जेणेकरून तुमचे पैसे मालात अडकून पडणार नाहीत, तुमच्याकडे डेड स्टॉक होणार नाही. व्यवसायात कॅश फ्लो खूप महत्वाचा असतो. माल विकला गेला की तेच पैसे पुन्हा व्यवसायात फिरवा, हे साधे गणित तुम्हाला जमले पाहिजे. तसेच मालाची गुणवत्ता कशी तपासावी, अस्सल आणि लोकल पार्ट्स मधला फरक आपण कसा ओळखायचा, हे सर्व आम्ही तुम्हाला ट्रेनिंग मध्ये माहिती देत असतो. आता एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे ग्राहक सेवा. एक मेकॅनिक म्हणून तुम्ही ग्राहकाशी बोलता, पण दुकानदार म्हणून तुम्हाला ग्राहकाशी व्यवसाय करायचा आहे. जेव्हा एखादा ग्राहक तुमच्याकडे येतो तेव्हा त्याला फक्त पार्ट्स देऊ नका, तर त्याला सल्ला द्या. त्याला सांगा की कोणता पार्ट का बदलला पाहिजे. हेच तुमच्या व्यवसायाची युनिक सेलिंग पॉईंट ठरेल. जेव्हा ग्राहकाला तुमच्या सल्ल्यात त्याचा फायदा दिसतो तेव्हा तो तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येतो आणि तो आल्यानंतर तो त्याच्या मित्राला सुद्धा नेक्स्ट टाइमला घेऊन येतो. एक लक्षात ठेवा, छोटा मेकॅनिकल म्हणून तुम्ही फक्त तुमच्या परिसरातील मर्यादित ग्राहकांना हाताळता, पण दुकानदार म्हणून तुम्ही तुमची व्याप्ती वाढवू शकता. तर लहान मेकॅनिकल लोकांना माल सप्लाय करू शकता. ही एक मोठी साखळी आहे. बिझनेस वाढवताना तुम्हाला मार्केटिंग, ग्राहकाशी संवाद आणि वेळेचे नियोजन या 3 गोष्टीवर फक्त लक्ष द्यावे लागेल. आज तुम्ही एक पाऊल उचललेत तर पुढच्या 2 वर्षात तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गावातही तुमचा सप्लाय पोहोचवू शकता. अनेक मेकॅनिक्स लोकांना यांना भीती वाटते, जर मी दुकान सुरू केले तर माझे काम कोण करेल? मित्रांनो, इथे तुम्हाला एक टीम तयार करायची आहे. तुम्ही स्वतः वर्कशॉपवर लक्ष ठेवा आणि दुकानाचा कारभार तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा तुमच्या विश्वासू व्यक्तीला शिकवा. हाच खरा बिझनेसचा विस्तार आहे. तुम्ही एकटे असाल तर तुमचा बिझनेस वाढणार नाही. तुम्हाला टीम बनवणं जरुरी आहे. AR ऑटो स्पेअर तुम्हाला या सर्व प्रक्रियेत पूर्ण सपोर्ट करतात. आमचा उद्देश हाच आहे की प्रत्येक महाराष्ट्रातील कोपऱ्यात आमचा एक मेकॅनिकल पार्टनर बिझनेसमॅन म्हणून उभा राहिला पाहिजे. तर मित्रांनो, हा प्रवास कठीण वाटू शकतो, पण अशक्य तर अजिबात नाही. तुमच्याकडे कौशल्य आहे, त्याला आता फक्त व्यवसायाची जोड द्यायची आहे. तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असेल तर AR ऑटो स्पेअर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. खाली दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आजच संपर्क करा. आपण प्रत्यक्ष बोलूया, तुमच्या व्यवसायाचा प्लॅन तयार करूया. शेवटी एवढंच सांगेन, स्वतःवर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुम्ही मेकॅनिकलच्या छत्रीतून बाहेर पडून बिझनेसमॅनचं पाऊल उचलाल ना, त्याच दिवशी तुमच्या प्रगतीची खरी सुरुवात होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्राला जरूर शेअर करा, जो स्वप्न तर पाहतोय पण त्याला योग्य दिशा मिळत नाही. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.